हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील काही बेसिक कन्सेप्ट समजून घेणार आहोत. हे कन्सेप्ट जर तुम्हाला समजले तर तुम्ही इंग्रजीतील अगदी छोट्या वाक्यांपासून तर अगदी मोठ्या वाक्यांपर्यंत इंग्रजीमध्ये बोलू शकाल. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्की करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आय हॅव आणि आय हॅड यांच्याबद्दल शिकणार आहोत. आता आय हॅव हे दोन अर्थाने इंग्रजीमध्ये वापरले जाते. जसं की माझ्याजवळ आहे आणि मी केलेले आहे, या दोन अर्थाने आय हॅवचा उपयोग हा इंग्रजी बोलताना तुम्ही करू शकता. म्हणजेच माझ्याजवळ आहे आपण फर्स्ट बघणार आहोत. पहिल्या अर्थाने जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये आय हॅव वापरायचे असते तेव्हा ते कसे वापरले जाते ते सर्वात आधी आपण बघणार आहोत. आता इथे बघा, माझ्याजवळ आहे किंवा माझे आहे किंवा माझ्याकडे आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आय हॅवचा उपयोग तुम्हाला करायचा असतो. पण केव्हा माझ्याजवळ आहे असे जेव्हा तुम्हाला सांगायचे असते तेव्हा आय हॅव प्लस ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट तुम्हाला समजणार नाही, पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट म्हणजेच काय, ती एखादी व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल किंवा एखादी गोष्ट असेल. म्हणजेच आय हॅव नंतर तुम्हाला ती व्यक्ती, जसं इथे लिहिलेलं आहे मी की माझी एक बहीण आहे, म्हणजे ही व्यक्तीबद्दल आपण इथे सांगितलेलं आहे आय हॅवचा उपयोग करून. किंवा एखादी वस्तू असेल तर काय करायचं की आय हॅव नंतर तुम्हाला ते तिथे मेन्शन करायचं असते. म्हणजे हा एक फर्स्ट यूज आहे. तर आता त्यासाठी मी ते काही आपली रोजच्याच बोलण्यातली सेंटेन्सेस घेतलेली आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझ्याजवळ आहे किंवा माझे आहे किंवा माझ्याकडे आहे या अर्थाने जेव्हा आय हॅवचा उपयोग करतात तेव्हा ते इंग्रजीत कसे वापरले जाते. आता इथे बघा, मी तुम्हाला सांगितलं की माझी आहे किंवा माझ्याकडे आहे, तर इथे आहे माझी आहे. बघा इथे आहे म्हणजेच पहिलं जो शब्द आहे तो आहे माझी आणि शेवटचा आहे म्हणजे माझी आहे असं जर आपल्याला मराठी वाक्यात असलं तर त्यावेळेस आय हॅवचा उपयोग हा करून टाकायचा, तेव्हा तुमचं ते वाक्य अजिबात चुकणार नाही. आता इथे काय दिलेलं आहे की माझी एक बहीण आहे, म्हणजेच अशा वेळेला तुम्ही आय हॅव प्लसचे जे काही असेल म्हणजे एक बहीण, इथे व्यक्ती आहे म्हणून एक बहीण असं तुम्ही तिथे पुढे लिहायचं आहे. म्हणजे माझी आहे यासाठी आपण वापरणार आहोत आय हॅव. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट म्हणजेच मी ते तुम्हाला सांगितलं की ती व्यक्ती असेल तर मग एक बहीण म्हणजेच इथे काय येणार आहे आय हॅव ए सिस्टर असं तुम्ही, किंवा तुम्ही आय हॅव वन सिस्टर किंवा आय हॅव अ सिस्टर जरी म्हटलं तरी इथे अभिप्रेत अर्थ काय आहे की एक बहीण आहे, म्हणजे मला एक बहीण आहे किंवा माझी एक बहीण आहे अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. आता इथे सुद्धा माझ्याकडे आणि आहे, पहिला शब्द माझ्याकडे, शेवटचा शब्द आहे म्हणजे माझ्याकडे आहे यासाठी तुम्हाला इथे फर्स्ट यूज करायचा आहे आय हॅव. मग नंतर काय आहे, पुरेसा वेळ आहे म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे म्हणजेच पुरेसा वेळ आहे. मग त्यासाठी तुम्ही काय घेणार, पुरेसासाठी इनफ आणि वेळसाठी टाईम. बघा किती सोपं आहे, आय हॅव इनफ टाईम, माझ्याकडे पुरेसा वेळ आहे. म्हणजे अगदी हे बेसिक ज्या कन्सेप्ट आहे त्या तुम्हाला समजल्या की तुम्ही इंग्रजी अगदी न चुकता बोलू शकाल. आता इथे एक सेंटेन्स आहे बघा, माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेट आहे असं सुद्धा आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो. आता हे थोडंसं मोठं सेंटेन्स आहे. मग आता इथे सुद्धा काय आहे, माझ्याकडे आणि आहे. मग त्यासाठी काय वापरणार तुम्ही आय हॅव. हे लक्षातच ठेवून घ्यायचं की माझ्याकडे आणि आहे असं असलं म्हणजे आय हॅव तुम्हाला वापरायचंच आहे. नंतर तुझ्यासाठी एक भेट आहे, मग भेट म्हणजेच आपण गिफ्ट म्हणतो त्याला, म्हणून आपण इथे काय करणार आहोत आय हॅव अ गिफ्ट. आय हॅव अ गिफ्ट म्हणजे माझ्याकडे एक भेट आहे, कोणासाठी, तुझ्यासाठी, म्हणून आपण काय घेणार आहोत फॉर यू. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स येणार आहे, आय हॅव अ गिफ्ट फॉर यू. मला वाटते आता बरं जे आपण एक्झाम्पल घेतले आणि मी जे एक्सप्लेन केलं त्यावरून तुम्हाला नक्कीच आता समजलं असेल की आय हॅवचा उपयोग हा कोणत्या अर्थाने इंग्रजी बोलताना वापरायचा असतो. आता नेक्स्ट बघा, एक सेंटेन्स मी इथे घेतलेला आहे की माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. आता हे जे सेंटेन्स आहे तर हे सेंटेन्स अगदी सोपं आहे. तर हे सेंटेन्स तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचं कमेंटमध्ये त्याचं ट्रान्सलेशन लिहायचं आहे. तिथे मी तुमचं ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. आता हा एक उपयोग झाला की माझ्याजवळ आहे या अर्थाने आपल्याला जेव्हा आय हॅवचा उपयोग करायचा असतो तेव्हा ते इंग्रजीत कसं वापरलं जाते. आता मी केलेले आहे म्हणजे त्याचा अर्थ काय की एखादे काम तुम्ही पूर्ण केलेले आहे, एखादी गोष्ट तुम्ही पूर्ण केलेली आहे तेव्हासुद्धा आय हॅवचा उपयोग हा करायचा असतो. मग आता त्यावेळेस आय हॅव प्लस कृती तुम्ही केलेली असते म्हणजे अर्थातच त्यामध्ये ॲक्शन व्हर्बही असणारच आहे. मग काय करायचं आहे तुम्हाला की ते ॲक्शन व्हर्ब जे असेल त्याचं तुम्हाला थर्ड फॉर्म तिथे यूज करायचा आहे. म्हणजे आय हॅव प्लस V3
असं त्याचं स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजेच कोणत्या अर्थाने तुम्हाला आय हॅवचा उपयोग करायचा असतो, मी केलेले आहे. आता इथे बघा, त्यासाठी मी इथे एक सेंटेन्स घेतलेलं आहे मराठीतलं. मी चहा बनवला आहे. बघा, मी बनवला आहे म्हणजेच केलेला आहे, मी केलेला आहे असं जरी तुम्ही म्हटलं तरी हे वाक्याचा अर्थ तोच येणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, मी केलेला आहे. म्हणजेच इथे सुद्धा वाक्याची सुरुवात तुम्हाला कशाने करता येईल, तर आय हॅवनेच तुम्हाला याची सुरुवात तुम्हाला करता येणार आहे. आय हॅव, मी केलेला आहे काय, मग चहा बनवला आहे. म्हणून इथे आय हॅव, आता बनवणे यासाठी आपण काय वापरणार आहोत, इथे बनवणे किंवा प्रिपेअर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. पण आता इथे आपल्याला बनवल्यासाठी आपण मेडचं थर्ड फॉर्म घेणार आहोत, इथे मेड. आय हॅव मेड आणि टी. बघा, अशा प्रकारे हे MADE हे स्पेलिंग आहे, आय हॅव मेड टी. आपण बनवणे म्हणजेच मेकचं इथं थर्ड फॉर्म इथे घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथे नेक्स्ट बघा, मी तिकीट बुक केले आहे. बघा, असं सुद्धा सेंटेन्स आपण मी केले आहे. म्हणजेच इथे सुद्धा तुम्ही पहिला आणि शेवटचा शब्द बघायचा आहे, मी केले आहे. म्हणजेच इथे सुद्धा काहीतरी तुम्ही पूर्ण केलेलं आहे, तेव्हासुद्धा तुम्हाला कशाचा उपयोग करायचा आहे, आय हॅवचा. म्हणजेच हे सेंटेन्स आता कसं येणार आहे, आय हॅव बुक केले आहे म्हणजे बुक, म्हणजेच इथे थर्ड फॉर्म येणार आहे बुक्ड. ईडीचं प्रोनाऊन्सिएशन करायचं नाही आहे. आय हॅव बुक्ड द तिकीट. बघा, अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे येणार आहे. मी केलेले आहे म्हणजेच काय, आय हॅव बुक्ड द तिकीट. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी माझी बॅग पॅक केलेली आहे. म्हणजे हे काम तुम्ही पूर्ण केलेलं आहे, मी केलेलं आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. त्यावेळेलासुद्धा मी केली आहे किंवा केलेलं आहे. त्यावेळेससुद्धा वाक्याची सुरुवात, इंग्रजी वाक्याची सुरुवात तुम्ही कशाने करणार, आय हॅवने तुम्हाला करायची आहे. मग आय हॅव पॅक्ड, म्हणजे त्याचा थर्ड फॉर्म तुम्ही घेणार आहात पॅक्ड. आय हॅव पॅक्ड माझी बॅग म्हणजेच काय, माय बॅग. बघा, अशा प्रकारे हे सेंटेन्स इथं इंग्रजीमध्ये येणार आहे. आय हॅव पॅक्ड माय बॅग, मी माझी बॅग पॅक केलेली आहे. तर अशा प्रकारे दोन अर्थाने आय हॅवचा उपयोग हा इंग्रजी बोलताना केला जातो, की जेव्हा तुम्हाला सांगायचे असते की माझ्याजवळ आहे, माझ्याकडे आहे किंवा माझे आहे, या अर्थाने आय हॅवचा उपयोग इंग्रजीत करतात. त्याचप्रमाणे मी केलेले आहे, एखादी गोष्ट तुम्ही पूर्ण केलेली आहे, तीसुद्धा केव्हा, वर्तमान काळामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे आय हॅवचा उपयोग वर्तमान काळामध्येच केला जातो. म्हणजे वर्तमान काळात एखादी गोष्ट तुम्ही पूर्ण केलेली आहे, त्यावेळेससुद्धा आय हॅवचा उपयोग केला जातो इंग्रजी बोलताना. आणि त्याचं मराठीतले काही सेंटेन्स घेऊन आपण त्याचं ट्रान्सलेशनसुद्धा केलेलं आहे, त्यामुळे तुमचं ते अगदी अचूक लक्षात आलेलंच असेल. त्यानंतर तसंच आय हॅडचा उपयोग देखील दोन अर्थाने इंग्रजी बोलताना केला जातो. जसं की आय हॅड माझ्याकडे होते, म्हणजेच भूतकाळात. म्हणजेच एखादी गोष्ट तुमच्याकडे भूतकाळामध्ये होती, त्यावेळेस आय हॅडचा उपयोग हा इंग्रजी बोलताना केला जातो. म्हणून माझ्याकडे होते या अर्थाने आय हॅड. नंतर ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणजे जसं आपण आय हॅवचा उपयोग करताना पाहिलं, ऑब्जेक्ट म्हणजेच ती व्यक्ती असेल, एखादी गोष्ट असेल, एखादी वस्तू असेल, ते इथे तुम्हाला लिहायची असते किंवा बोलताना बोलायची असते, म्हणजेच आय हॅड. आता इथे बघा, त्यासाठी मी आपल्या रोजच्याच बोलण्यात इथे काही वाक्य घेतलेली आहेत, त्यावरून तुमच्या अगदी अचूक लक्षात येईल. बघा, माझ्याजवळ तुझा नंबर होता. म्हणजे माझ्याजवळ होता म्हणजेच पास्ट टेन्स. एक लक्षात घ्यायचं की आय हॅड हे नेहमी पास्ट टेन्ससाठीच वापरायचं असते. भूतकाळात एखादी गोष्ट तुमच्याकडे होती, त्यासाठीच तुम्हाला आय हॅडचा उपयोग हा करायचा असतो. म्हणून इथे पहिलं अक्षर बघा, पहिला शब्द माझ्याजवळ, लास्ट आहे होता. माझ्याजवळ होता किंवा माझ्याजवळ होते, त्यासाठी तुम्हाला यूज करायचं आहे. वाक्याची सुरुवात कशाने करायची आहे, आय हॅडने. हे लक्षात ठेवायचं. ही अगदी सोपी ट्रिक आहे आणि हे बेसिक कन्सेप्ट आहे, ते तुम्हाला मी थोड्या सोप्या भाषेत इथे तुम्हाला समजावून सांगत आहे. मग आय हॅड काय होतं, माझ्याजवळ होता, काय होता, तुझा नंबर. म्हणजेच तुझा म्हणजेच युअर नंबर. बघा किती सोपं आहे. आय हॅड युअर नंबर, माझ्याजवळ तुझा नंबर होता. आता नेक्स्ट काय आहे, माझ्याजवळ रोख पैसे नव्हते. ऑनलाईनचं असल्यामुळे आपण काय म्हणतो की बऱ्याच वेळा आपल्याकडे रोख पैसे नसतात. मग आपण काय म्हणतो की माझ्याजवळ रोख पैसे नव्हते, म्हणजे कॅश पैसे नव्हते, असं इथे हे वाक्य आहे. मग इथे सुद्धा माझ्याजवळ नव्हते. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणून घ्यायचं नाही आहे आपल्याला. नव्हते म्हणजेच आपण इथे वापरणार आहोत आय हॅड नो कॅश. असं जरी घेतलं तरी तुमचं ते बरोबरच येणार आहे. आय हॅड नो कॅश, माझ्याजवळ रोख पैसे नव्हते, असं जर तुम्हाला इंग्रजीत बोलायचं असलं तर काय म्हणायचं, आय हॅड नो कॅश.
मग काय, माझ्याजवळ फक्त 100 रुपये होते. बघा, हे याला जोडून एक सेंटेन्स तुम्ही अजून बोलत असाल बऱ्याच वेळेला की माझ्याजवळ फक्त 100 होते, माझ्याजवळ फक्त 500 रुपये होते, असं सुद्धा तुम्ही बोलत असाल. मग आता इथे सुद्धा काय आहे, माझ्याजवळ आणि होते. माझ्याजवळ होते म्हणजे सुरुवात वाक्याची कशाने करायची आहे तुम्हाला, आय हॅडने. मग आता आय हॅड, माझ्याजवळ होते काय, फक्त 100 रुपये. म्हणजेच इथे काय येणार आहे, आय हॅड ओनली ₹100. बघा, अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे इंग्रजीत येणार आहे. माझ्याजवळ होते असं असलं, पहिला शब्द माझ्याजवळ, लास्ट होते, म्हणजेच आय हॅडचा उपयोग हा इंग्रजी बोलताना करायचाच असतो. आणि हे याचं मग तुम्हाला इंग्रजी ट्रान्सलेशन नंतर करायचं आहे. फक्त 100 रुपये म्हणजेच काय, ओनली ₹100. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत येणार आहे. त्याचप्रमाणे पण हा आय हॅडचा उपयोग एक लक्षात ठेवायचं, फक्त भूतकाळात एखादी गोष्ट होती आणि आता नाही आहे, त्यासाठीच तुम्हाला तो करायचा असतो. आता दुसऱ्या अर्थाने आय हॅड केव्हा वापरले जाते की मी केलेले होते, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही भूतकाळात केलेली होती, तर त्यासाठी सुद्धा ती सांगताना सुद्धा इंग्रजीमध्ये आय हॅडचा उपयोग केला जातो. मग अशा वेळेला आय हॅड प्लस जे काही त्या वाक्यातलं व्हर्ब असेल, ॲक्शन व्हर्ब असेल, त्याचा थर्ड फॉर्म तुम्हाला घ्यायचा असतो, म्हणजे तिसरं रूप तुम्हाला घ्यायचं असतं. जसं आपण आय हॅवच्या बाबतीत पाहिलं तसंच हे आय हॅडचं आहे, फक्त ते वर्तमान काळात होतं आणि हे भूतकाळात होतं, हे लक्षात ठेवायचं. आता बघा, मग वाक्य काय घेतलेलं आहे, मी त्याला फोन केला होता. बघा, इथे मी केला होता किंवा केलेला होता असंही आलेलं आहे. म्हणजे असं वाक्य असलं मराठीतलं, म्हणजे वाक्याची सुरुवात इंग्रजीत कशाने करायची, आय हॅडने करायची. इतकं सोपं आहे. आय हॅड काय केलं होतं, त्याला फोन केला होता. मग कसं येणार आहे, फोन करणे यासाठी आपण म्हणतो कॉल, त्याचं थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचं आहे कॉल्ड. आय हॅड कॉल्ड त्याला, म्हणून इथे घ्यायचं आहे हिम. मी त्याला फोन केला होता, आय हॅड कॉल्ड हिम. किंवा मी तुला फोन केला होता, आय हॅड कॉल्ड यू, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तुला असलं तर इथे यू घ्यायचं. आता नेक्स्ट बघा, मी तुझा मेसेज वाचला होता. बघा, असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला बोलताना म्हणत असतो की मी तुझा मेसेज हा वाचलेला होता. मग आता मी वाचला होता म्हणजेच ही कृती तुम्ही केलेली होती भूतकाळामध्ये, म्हणून याची सुरुवात कशाने होणार आहे इंग्रजीमध्ये बोलताना, आय हॅडने. आय हॅड त्यानंतर तुम्हाला जे काही क्रियापद असेल त्याचं तिसरं रूप घ्यायचं आहे, वाचणे म्हणजेच रीड, त्याचा थर्ड फॉर्म रीडच असतो. म्हणजेच आय हॅड रीड काय केलं होतं, तुझा मेसेज, युअर मेसेज. बघा, अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे इंग्रजीत येणार आहे, आय हॅड रीड युअर मेसेज. त्याचप्रमाणे आता लास्ट, मी माझा मोबाईल चार्ज केला होता. आता हे जे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स आय हॅड प्लस V3 या स्ट्रक्चरनुसार तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचं ट्रान्सलेशन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी तुमचं ते ट्रान्सलेशन चेक करणारच आहे. तर अशा प्रकारे आपण इंग्रजीतील काही बेसिक कन्सेप्ट शिकलो. त्यामध्ये आपण आय हॅव हे कोणत्या 2 अर्थाने इंग्रजीमध्ये वापरले जाते, त्याचप्रमाणे आय हॅड हे कोणत्या 2 अर्थाने इंग्रजीमध्ये वापरले जाते ते समजून घेतले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.